नमस्कार मंडळी. तर बघा का आम्ही काल गहू भरडला आहे, हार्वेस्टनं गहू भरडला आहे. तर कसलं बघा सगळ्या असल्या हे लोंब्या आणि कडचं तर तसंच ठेवले त्या मिसनीनं. भरडायचं आलं नाही. माणसं लावून भरडलेलं मिसनीचं वेगळंच असतंय, थोडंसुद्धा सांडत नाही खाली आणि काही खराब पण होत नाही. तर बघा लई म्हणजे लई गहू वाटोळ झालं. तर असं पूर्ण एक एक असं हो काही असल्या लोंब्या असल्या का ते वावरात सगळ्या रिकाम्या झाल्या. त्या सकाळ धरून मी सकाळी आलेले आहे आणि येचाही लागले. तर हो का बघा हो का हे गहू चालतं का हो का कसलं भारी गहू तर आहे. तर मोठं मोठं लट सगळं मातीत हे झालं. तर लय वाटोळं झाले. हो का सगळ्या रानात लोंब्या आहेत असले. तो का तिकडं गटोड्यात ठेवल्या त्या बांधून कवचान झालं याचायला लागले. लयच वाटोळं झाले ह्यावेळेस. कधीच लावत ना आम्ही असं तसलं की हार्वेस्ट आणि फिरवेस्ट. तर ह्यावेळेस लावलंय. तर हो काही कसं झालं बघा. धड रान रिकामं नाही ना काय नाही, सगळं काय सगळा गुरदोडाच झालाय सगळा. हो का सगळ्या रानात तर लोंब्या आहेत नुसत्या मातीतच. मातीतलं गहू एक 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 इचून तर लय वेळ झाला याचायला लागले मी. तर हो का बघा हो का कसले मोठ्या मोठ्या निबरडक लोंब्या आहेत. त्या असलं तुडू वाटत नाही. हो का खाली असले की हो का लोंब्या कशा दिसत. हो का गहू कसला आहे तर शेत गहू पिवळं जर मोत्याने गहू दिसायला तर नुसतं बघा कसं झालं. हो का सगळ्या ह्याच्यात लोंब्याच आहेत बघा. हो का व जेवणीच तुले कसं तर व्हायला लागलाय बघूनच सरण झालं याचायला लागला. हो तिकडं हरभरा काढलेला घाट यायला ते सगळे आणि मी एकटीच याचायला लागले होते गव्हाच्या लोंब्या. हो का ह्याच्यात याचायचं तिथं कटोड्यावर नेऊन टाकायचं. हो का कसली भारी यायचं तर आता उचललं की हो गहू कसं निघते बघा. हो का कसला गहू आहे. हो का शेत गहू मोठा मोठा एक आहे मोत्यावानी गहू आहे तो उगं. हो का कसं काय करावं काय नाही. 2-4 पाहिल्याचं तर वर निघत्याला कमी नाही. कडक कोपरा तर घेतलंच नाही त्या बाबानं. आणि हो का किती वाटोळ आहे व जीव नुसतं कसं तर व्हायला काय. कसलं गहू आहे. हो का मग पिवळा जरा सोन्यावानी नुसतं कसलं दिसायला लागलाय. हो का कसलं आहे किती छान गहू आहे. सगळ्या वावरात असलं झाले बघा. नुसतं जीव कसं तर व्हायला लागला हे असलं बघून. काय करावं वाटोळ होऊ दे वाटत नाही असं. हो का ही लोंब्या हो का सगळ्या रानात लोंब्याच आहेत. घरी आपलं आपलं काढलं का एका कडक सगळं निघते लोंबी सुद्धा खाली पडत नाही. आणि का हे हार्वेस्टनं काढलं का असलाच होते किराणा. पण काय करावं का काल पावसाचं वातावरण पण लय होतं. 3 तासात लय मोठा पाऊस पडेल म्हणून सांगायला होते. म्हणून ते हार्वेस्टनं भरडलं पण काढलं पण पावसामुळं. एकदा जर पाऊस वाळलेला गावावर पडला की मग कलरच बदलला. त्याच्यामुळं का बघा हे कसं झालं आहे. लय सकाळ धरणं झालं हो का ह्याच्याच नादात हवा. लेकरंसुद्धा आले ते आज. लेकराचा अर्धी शाळा आहे. स्वरा बोलायला लागली तिच्या हाताचा फोन आलाय. बोलत बसली रडायला लागली मला सुट्ट्याला यायचं म्हणून. तर स्वरा उन्हाळ्यात जाणार आहे तिच्या आत्याकडं. आता हैदराबादला घेऊन जाणार आहे. त्या आत्या तिच्या लय भारी आहे त्या. एक सारोळ्यात आहे एक हैदराबादला आणि तिकडं आहे त्या जवळ त्याला. तर लय आत्या लय चांगली आहे तिच्या. तर त्या रडायला लागली मला आत्या उन्हा सुट्टीला न्यायला ये म्हणून. अजून परीक्षा व्हायच्या तवरच हिला नाद लागलाय. तर बोलायला क्वचन झाला त्याला लय बोलायला लागली. खायला हे आण ते आण. येताना दोघाला पण न्यायला येणार आहे त्या. तिला करमत नाही. हैदराबाद जवळ नाही जायला काय परत अजून म्हणून मला सोडायला चला म्हणून नग वाटाले न्यायला. पण सारोळ्याच्या आत्याला बोलायला लागले. मग ती म्हणते तर इथल्या इथं माझ्यापाशी राहिला तिथं जवळच आहे. राहायला लय जाऊ वाटते तिला कुणकड पण. तर त्या आत्या म्हणायला लागले तर ये स्वरा माझ्याकडं. तर तिला जाऊ वाटायला गेले पण तिकडं हैदराबादला लय जाऊ वाटायला लागले. तर अशी तिकडं असते ती
माझ्या माहेरला शिंपळला. पण तिकडं आता आमची मम्मीच नाही की, त्याच्यामुळे तिला नग वाटायला लागले. मग मावळा जीवला होते बारका, पण मला सुद्धा तिकडचं वाटत नाही. माझी मम्मी नाही तर आई गेलं का एकदा खरं काय नसते, कोण विचारत नाही. परत माय नसले की बापाशी कोणही करत नाही. लय अवघड असते असलं की घरी सुद्धा जाऊ वाटत नाही, घराकडे बघू सुद्धा वाटत नाही. हे असं येऊन बसलं का राहणं जरा बरं वाटतं. घरी बसलं तर लय कसर होते, जरा टाईमपास तर होते. कसले आहे ते लोंबे बघा. हे बघा किती मोठे मोठे आहेत. त्या बाबांनी नीटच काढलं नाही, काय करावं. जेवढं येचल तेवढं कमी आहे म्हणायचं. आता बघा एवढं मरणाचं चांगलं 50 किलोचं सगळं पडला मिळून होत्याला. तर बघा हे काही आता घरी जायचं आहे थोड्या वेळानं. गावाकडे शिवम गेला आता ट्युशनमध्ये. ते 4:30 वाजता आला होता. ती घाट इचू लागायला जरा इचू लागलं आहे थोडं. घरी जळण पण न्यायचं होतं, घेऊन गेला जळण ती. आणि आता बघा आला, थोडं काम करू लागलाय. लेकर काम करू लागते ती माझी सगळंच जे हाती पडेल ते करते ते काम. त्याला सांगायची सुद्धा गरज नाही. शाळेत पण लय हुशार आहे ती.